माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 20 आज समाप्ती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. ओम श्री मार्कंडेय नमस्कार करून आज शेवटची समाप्ती आहे. श्री मार्कंड पुराणाची आज समाप्ती आहे. अध्याय 103 अवीक्षिताचे चरित्र. मुनिवारे मार्कंडे पुढे कृष्टिकी सांगू लागले. राजा करंदमाने वीर्यचंद्र ह्या राजाची कन्या शुभवर्ता वीरहिसी शुभविवाह केला. यांना पुढे अवीक्षित नावाचे तेजपुंज पुत्र रत्न झाले. त्यांचे भविष्य सांगताना ज्योतिषांनी सांगितले की हा पुत्र अतिशय चांगल्या नक्षत्रावर जन्मला असल्याने तो भविष्यात पराक्रमी शौर्यवान राजा बनेल. अवीक्षित राजकुमाराने वेदांचे अध्ययन केले. कण्वपुत्रांकडून शस्त्रास्त्र विद्येचे ज्ञान घेतले. त्यानंतर तो महापराक्रमी बनला. त्याच्यासारखा दुसरा सामर्थ्यशाली त्या काळी कोणी नव्हता. पुढे राजा वीक्षताने धर्मराजाची कन्या बरा, बलीची कन्या सुभद्रा, सुदेवाची कन्या गौरी इत्यादी कन्यांचे विवाह केले. परंतु विशाला राजाची कन्या रुरुरतीने मात्र विवीक्षताचा स्वीकार केला नाही. तरी सुद्धा वीक्षताने रुरुतीचे विवाह केला. हे पाहून अन्य राजा अतिशय संतापले. त्यांनी युद्धाची तयारी केली. पण या सर्व राजांच्या विरुद्ध अवीक्षताने राजाने खंबीरपणे तोंड दिले. एका राजाने अवीक्षित राजाचे धनुष्य मोडले. अवीक्षित राजाला पकडून उभे केले. राजा आपल्या कन्यास म्हणाला, इच्छित वर शोध व त्याला वरमाळा घाल. परंतु राजकन्याने कुणालाच वनमाळा घातली नाही. ज्योतिषाने सांगितले, आज युद्ध झाल्याने शुभविवाह पुढे ढकलावा. पुढे विशाल राजा करंदम यांच्या 3 दिवस भयंकर युद्ध झाले. विशाल राजाचा पराजय झाला. तो करंदम राजा शरण आला. त्यानंतर विशाल राजाने आपल्या कन्येचा विवाह अवीक्षिताबरोबर करून देण्याची इच्छा प्रकट केली. अवीक्षित राजाने विवाह करण्यास नकार दिला. हे ऐकून राजकन्या जंगलामध्ये तपश्चर्या करण्यास निघून गेली. तेथे तिने महान तपश्चर्येला आरंभ केला. तिने काही अन्न ग्रहण न करता आपली तपश्चर्या सुरू ठेवली. त्यावेळी तेथे देवदूत प्रगट झाले. म्हणाले, देवाने तुला वर दिला. तुला एक महान पराक्रमी पुत्राची प्राप्ती होईल. तो चक्रवर्ती राजा होईल. दैत्यांचा वध करून प्रजेला सुखी बनवेल. हे ऐकून राजकन्याने तपस्या थांबविली व ती ग्रहण करू लागली अन्न. मुनिवारे मार्कंडे पुढे म्हणाले, अवीक्षित राजाची माता त्यास म्हणाली, मी यापुढे किमिच्छिक नावाचे एक व्रत करण्याचे ठरवले. परंतु त्या तुझ्या व तुझ्या पित्याच्या मदतीने पूर्ण होईल. तेव्हा संमती दिली तर मी व्रत करेन. या व्रतासाठी लागणाऱ्या संपत्तीसाठी महाराजांनी स्वीकृती दिली. जे शरीराला कष्ट सोसायला लागतील ती मी सहन करीन, पण पराक्रम मात्र तुझ्यावरच अवलंबलेले असेल. नंतर राजा महर्षी वीराने हे व्रत करण्यास उत्साहाने आरंभ केला. लक्ष्मी देवीचे मनोभावे पूजन केले. तेव्हा मंत्री गणराजाला म्हणाले, महाराज, राजकुमारांनी विवाह केला नाही तर आपला वंश क्षय होऊन पितरांचे श्राद्ध तर्पण बंद पडेल. तेव्हा कसेही करून राजकुमारांना गृहस्थाश्रम स्वीकारायला लावा. राजाने अवीक्षतास बोलवले व म्हणाला, अवीक्षता, मिच्छिक व्रतास कोणते दान देणार आहे? मी देखील वयाचक म्हणून तुझ्याकडे आलो. माझ्या विलासा तू पूर्ण कर. तेव्हा अवीक्षित म्हणाला, पिताश्री, आपणास जे काय हवं ते मी कोणतेही प्रयत्न करून पूर्ण करेन. त्या राजा म्हणाले, अवीक्षिता, मला माझ्या नातवाला बघायचं आहे. नातवाचे सुख मला उपभोगायचे आहे. तू यासाठी गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर, विवाहबद्ध हो. तेव्हा अवीक्षित म्हणाला, मी दिलेल्या वचनानुसार विवाह करण्यास तयार आहे. आपण निश्चित राहावे. काही कालावधीनंतर अवीक्षित रावणात गेला असता त्याला एका स्त्रीचा याचना करण्याचा आवाज आला. अवीक्षित पुढे गेल्या त्याला कळले की त्या स्त्रीचे एका राक्षसाने पकडले आहे. राक्षसाला पाहताच अवीक्षित युद्ध करण्यास पुढे हल्ला. दृढकेश नामक दैत्यांचा अवीक्षिताचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा राक्षस अवीक्षिताच्या एका बाणाने जमिनीवर मृतावस्थेत पडला. त्या राक्षसाचा नाश होताच राजकुमारावर देवतांनी पुष्पवृष्टी केली. त्या राजकुमारास म्हणाले, तुझा पराक्रम पाहून आम्ही आनंदित झालो. तुला जे इच्छित आहे ते माग. यावर अवीक्षित म्हणाला, देव हो, मला एका पराक्रमी पुत्राची प्राप्ती हो. देवगण म्हणाले, अवीक्षिता, तू आता ज्या कन्येचे रक्षण केले त्या कन्येपासून तुला चक्रवर्ती पुत्राची प्राप्ती होईल. ती कन्या विशाल राजाची कन्या. तिच्यापासून होणारा पुत्र द्वीपाचा शासक बनेल असे म्हणून देवगण अंतर्धान पावले.
अध्याय 104 अवीक्षिताची गाथा. मुनिवर्य मार्कंडे पुढे म्हणाले, अवीक्षित ज्या कन्येशी विवाहबद्ध झाला त्याचवेळी तेथे तनय नामक एक गंधर्व अन्य गंधर्वासह उपस्थित झाला. तो अवीक्षितास म्हणाला, ही कन्या माझी आहे. माझे नाव तनय असून हिचे नाव मानिनी आहे. एकदा अगम्य ऋषींच्या शापामुळे ही मानव योनीत जन्माला आली. त्यामुळे तिने विशाल राजाच्या घरी जन्म घेतला. आता आपण हिचा स्वीकार करून हिला सुखात ठेवू. त्यानंतर तनय गंधर्वाने त्यांच्यावर विवाह संस्कार केला, त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर काही कालावधीनंतर मानिनीने एका तेजस्वी पुत्ररत्नास जन्म दिला. त्याच्या जन्मप्रीत्यर्थ मोठा उत्सव आयोजित करण्यात आला. जातकर्माच्या वेळी तुंबर म्हणाले, हे वीरपुत्रा, बलशाली होऊन तू सर्व विश्वाचे अधिपत स्वीकार. सर्व ऋषीमुनी तुला मंगलमय आशीर्वाद देतील. वायू तुझे कल्याण करील, मरुत तुला बल प्रदान करील. असे सांगत असतानाच आकाशवाणी झाली की गुरूंनी वारंवार मरुत शब्दाचे उच्चारण केल्याने याचे नाव मरुत होईल. याच नावाने तो प्रसिद्ध होईल. सर्व राजे आपल्या अधिकाराखाली येतील व तो महान सम्राट बनेल. अध्याय 105 मरुत जन्माची वर्णन. मुनिवारे मार्कंडे पुढे म्हणाले, त्यानंतर राजकुमार अवीक्षित आपल्या पत्नी पुत्रासह नगरीत आला. आपल्या माता पित्यांना सर्व कथा सांगितली. तो पित्यास म्हणाला, पिताश्री, तुम्हास दिलेल्या वचनानुसार तुमच्यासाठी नातू आणला आहे. सर्वांना अत्यानंद झाला. हळूहळू अवीक्षिताच्या पुत्राला सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध रीतीने शिक्षण दिले गेले. काही कालावधीनंतर राजा करंदम आपल्या पुत्रास म्हणाला, मी आता वृद्ध झालो आहे. आता माझी वानप्रस्थाश्रम करण्याची वेळ आली आहे. तू आता या राज्याचे अधिकार ग्रहण कर. तेव्हा अवीक्षित म्हणाला, पिताश्री, मी अजून राज्य करण्यास योग्य आहे असे मला वाटत नाही, म्हणून मीच वनात जाऊन तपश्चर्या करणार आहे. तेव्हा करंदम राजाने राज्यकारभार अवीक्षिताचा पुत्र मरुत याच्यावर सोपवला. पुढे करंदम राजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारून आपल्या पत्नीसह येऊन तो भगवत भजन करू लागला. इंद्रलोकाचा मार्ग धरला. कौष्टिकी मार्कंडेय मुनींना म्हणाले, मला मरुताचे चरित्र ऐकायचे आहे. तेव्हा मुनिवारे मार्कंडे पुढे सांगू लागले, पित्याच्या आज्ञेचे पालन करून तो राज्यकारभार करू लागला. अंगिरा, सुवत, तपोनिधी इत्यादी त्यांचे ऋतिक बनले. त्यांनी मंजवान नामक सुवर्ण पर्वताचे एक शिखर मरुतास दिले. अशा प्रकारे मरुत राजा राज्य शासन करत असताना एक तपस्वी त्याच्याकडे आला. म्हणाला, हे राजन, तुझ्या आईने एक संदेश दिला आहे की तुझे आजोबा सत्कर्मामुळे स्वर्गलोकात गेले. तुझ्या पित्याने देखील वनमार्ग स्वीकारला, पण तू विजयामुळे प्रमत्र झाला आहेस. असे, अरे, राजाला सर्व गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक केली पाहिजे. धर्माचे पालन करण्यासाठी कष्ट भोगले तरच तुला अक्षय सुखाची प्राप्ती होईल. तुझ्या शासनकालात ऋषींना सर्पापासून भय उत्पन्न झाले आहे. राजा, तू आता दुष्ट सर्पांचा नाश करून सज्जनांचे प्राण वाचव. राजा या संदेशामुळे लज्जित झाला. सर्पांचा नाश करण्यासाठी त्याने हातात शस्त्र घेतले व तो म्हणाला. यामुळे नाग घाबरले. ते मरुताच्या मातेपाशी आले. जीव वाचविण्यास विनवू लागले. तेव्हा मरुताच्या मातेने अवीक्षितास मरुताला शांत करण्यास सांगितले. अवीक्षिताने मरुताला शस्त्राचा त्याग करण्यास सांगितले. मरुताने ऐकले नाही. तेव्हा अवीक्षिताने मरुताचा प्रतिकार करण्याचे ठरवले. तेव्हा भार्गव मुनी त्या दोघांच्या मध्ये येऊन उभे राहिले. त्यांना म्हणाले, नागांनी वचन दिले आहे, आम्ही ऋषींना परत जिवंत करू, त्यामुळे युद्ध करू नये. तेव्हा अवीक्षिताचे मरुताचे मिलन झाले. सर्वांना आनंद झाला. ते ऋषी मुनी पुन्हा जिवंत झाले. मरुताने विदर्भ राजा प्रभावती, सौभिरी, सुकीशा, सैंधवी, वपुक्ष, रुग्णतरी इत्यादी कन्यासी विवाह केला. राजांना एकूण 18 पुत्र प्राप्त झाले. त्यामध्ये नरीशंत अत्यंत प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे तो मरुताचे वचन श्रवण करतो. त्याला पापापासून मुक्ती मिळेल. श्रेष्ठ जन्म त्याला प्राप्त होईल. अध्याय 106 नरीशंताची कथा, धर्मराजाचे चरित्र. मुनिवर्य मार्कंडेय कौटिकी पुढे सांगू लागले, आता नरीशंत विषय ऐक. मरुताने नरीशंतास राजा करून तो स्वर्गलोकी गेला. त्यानंतर नरीशंताने एका यज्ञाचे अनुष्ठान केले. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीस त्याने इतके दान दिले की पुढच्या दान कार्यात कोणीही दान घेण्यास आले नाही. कारण सर्वच लोक त्यावेळी स्वतःचे यज्ञ कार्य करण्यात दंग होते. ते स्वतःच दानधर्म करत. अशा प्रकारे राजा नरीशंताने केले. या यज्ञाचे धन मिळाले. त्या धनातून सर्व विप्र यज्ञ, याग, दान, दक्षिणा देऊ लागले. हे कौष्टिकी, असा मरुतपुत्र नरीशंत प्रसिद्ध झाला.
राजा नैशंताला दमर नावाचा पुत्र झाला. तो इंद्राप्रमाणे बलवान, मुनींप्रमाणे दयावान, शत्रूंचे दमन करण्यास समर्थ होता. भ्रू राजाची कन्या ही इंद्रसेना याची आई. तो जवळजवळ 9 वर्षापर्यंत मातेच्या गर्भातच राहिला. मोठा झाल्यावर सर्व प्रकारचे ज्ञान त्याला दिले. चारू वर्मा राजाची मुलगी, महात्मा दम यास राजाचा पुत्र, महानंद विदर्भ राजाचा पुत्र, वपुष्मान महाधनु नावाचा राजपुत्र यांना सुमना आपलीच पत्नी बनावी अशी इच्छा व्यक्त केली. परंतु त्या तिघांनी ठरवले, जो कोणी दमराजापासून राजकुमारी सुमनचे हरण करील अथवा दम राजाचा वध करून राजकुमारीला प्राप्त करील ती त्याची पत्नी होईल. त्या तिघांनी दमराजापासून राजकन्याचे हरण केले. त्यामुळे राजा त्या राजकुमारांवर धावून गेला. दोघांचे घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये महानंदाचा वध झालेला पाहून वपुष्माना खेरीज सर्व सैन्य भिवून पळून गेले. नंतर दमने सुमनास नगरीत परत आला. तिच्याशी तो विवाहबद्ध झाला. दमराजाचा वृत्तांत ऐकून नरिशनंदास अत्यंत अत्यानंद झाला. त्यानंतर नरिशंताने दमास राज्याभिषेक केला. आपली पत्नी इंद्रसेना हिच्याबरोबर वनात गेला. त्या वनात एकदा स्कंदन राजाचा दुराचारी पुत्र वपुष्मान शिकारीसाठी आला. त्या ठिकाणी वानप्रस्थी नरिशंत त्याची राणी यांना पाहून त्यांनी विचारपूस केली. जेव्हा त्याला राजा राणीबद्दल सर्व कळले तेव्हा त्याला वाटले की ते आपल्या शत्रूचे मातापिता आहेत. त्याने राजा नरिशंताच्या जटा पकडल्याने म्हणाला, युद्धात ज्याने माझा पराभव केला, ज्याने सुमनाचे हरण केले, त्या दमाच्या पित्याचा मी वध करतो. दमाने येऊन आपल्या पित्यास वाचवावे. असे बोलणे बोलून दुर्जन व वपुष्मान इंद्रसेनाबरोबर राजा नरिशंताचे मस्तक तोडून टाकले. ते पाहून मुनिजन वनवासी यांनी त्याचा धिक्कार केला. राणी इंद्रसेना एका तपस्व्याला म्हणाली, तू आमच्या नगरीमध्ये जाऊन दमाला सर्व हकीकत सांग. त्याला म्हणाले, तू राजा जरी असला तरी तुला तपस्व्याचे रक्षण करता आले नाही. तुझ्या खरोखरच निरपराध असलेल्या तुझ्या वडिलांच्या वपुष्माने वध केला तरी धर्म नाहीसा होणार नाही. असे कार्य कर, वपुष्माला शिक्षा दे. हे पुत्रा, जर तू शत्रूचा नायनाट करशील तरच तुझे बल सर्वजण मानतील. अशा प्रकारे इंद्रसेनाने त्या तपस्व्याच्या हाती दमाला संदेश पाठवला. स्वतःची पत्नी बरोबर अग्नीमध्ये प्रवेश करती झाली. मुनिवारे मार्कंडेय पुढे सांगू लागला, इंद्रसेनाची आज्ञा घेऊन तो तपस्वी दमाजवळ आला. त्याच्या पित्याची मृत्यूची वार्ता दिली. ते ऐकून दम अतिशय क्रोधिष्ठ झाला. तो म्हणाला, मुलगा जिवंत असताना पित्याचा वध झाला, तो माझा अपमान झाला. आता मी वपुष्मानाचा वध करीन. अध्याय 107 वपुष्मानाचा दमाकडून वध. त्याप्रमाणे मुनिवर्य मार्कंडेय पुढे सांगू लागले. दम राजा आपले सैन्य घेऊन वपुष्मानाकडे आला. वपुष्मानाचे दमाचे घनघोर युद्ध झाले. दोन्ही सैन्यांमध्ये अतिशय मोठा संग्राम झाला. दमाने एका बाणाने अनेकांना ठार केले. सर्व सैन्य घाबरले. वपुष्मान दमाबरोबर युद्ध करून आपल्या रथावर येऊन बसला. दमावर मोठ्या प्रमाणात बाणांचा वर्षाव सुरू करू लागला. दमाने त्या सर्व बाणांना मोडून काढले. दमाने 7 बाण मारून वपुष्मानाच्या 7 पुत्रांचा वध केला. यामुळे तो अधिक चिडला. दोघे समोरासमोर तलवार घेऊन लढत होते. त्याने वपुष्मानाचा वध केला व तो वडिलांच्या ऋणातून मुक्त झाला. पुढे सूर्यवंशामध्ये अनेक पराक्रमी राजा झाले. या राजाचे चरित्र श्रवण केले. अध्याय 108 मार्कंडेय पुराणाची फलश्रुती. हा समाप्तीचा शेवटचा अध्याय आहे. अध्याय 108 मार्कंडेय पुराणाची फलश्रुती. पक्षरूप द्रोणपुत्र म्हणाले, हे जमिनी, मार्कंडेयाने अशा प्रकारे उद्गार काढून कृष्टिकेस निरोप दिला. मध्याह्न क्रिया संपन्न केली. जे मी तुम्हाला आतापर्यंत कथन केले ते सर्व मुनिवर्य मार्कंडेयांनी सांगितले होते ते मी श्रवण केले. आता मी आपणास फलप्राप्ती सांगतो. हे मार्कंडेय पुराण फार पवित्र आहे. याच्या वाचनाने मानवाच्या इच्छा पूर्ण होतात. याच्या फक्त श्रवणाने सुद्धा मानवाच्या इच्छा पूर्ण होतात. आपण प्रथम जे 4 प्रश्न विचारले त्याची उत्तरे म्हणजेच मार्कंडेय पुराण होय. ब्रह्मदेवाची जी 18 पुराण कथन केली त्यातले 7वे मार्कंडेय पुराण होय. मार्कंडेय पुराण हे कितवे? 7वे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशाणू, चरित्र पुराणात ही 5 लक्षणे असणे आवश्यक आहे. धर्म, स्वर्ग, मोक्ष पुराणामार्फत मिळते. या पुराणाचे श्रवण मनोभावे एकाग्रतेने केल्यास मनुष्याला षडगुणैश्वर्य प्राप्त होते. यातील ज्ञान प्राप्त झाल्यास मनुष्य दुःखी होत नाही. जैमिनी म्हणाले, पक्षीरूप द्रोणपुत्रांना महाभारत ग्रंथामध्ये ज्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही दूर केल्या आहेत. तुम्ही दीर्घ
ऐशी व्हा. सर्व तऱ्हेचे ज्ञान प्राप्त करा. पक्ष्यांच्या वचनाचे स्मरण करीत चरमुनी परतले. सर्वांचे मनोभावे कल्याण व्हावे ही ज्ञानेशांची ईश्वरी चरणी प्रार्थना. या ठिकाणी मार्कंडेय पुराण श्री मार्कंडेय पुराण समाप्त झाले. जर समदास पठन करताना जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मोठ्या मनाने मला क्षमा करा. सगळ्यांना नमस्कार करते. श्री मार्कंडेय पुराण आज समाप्त झाले. पुढील पुराण आपण पुढच्या भागात बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.